हॅलो, बिलेटेड हॅपी वुमन्स डे. आज मी हैदराबादहून तुमच्यासाठी फ्रूट्सचं सासम या नावाची चित्रापूर सारस्वत रेसिपी घेऊन येत आहे आणि ती तयार करीत आहे माझी सूनबाई प्रिया आणि तिची आई तिला मदत करते आहे. तर ह्याला सासम का म्हणतात? कारण याचं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे थोडंसं जरी असलं तरी ते घातल्याशिवाय ती कृती पूर्ण होत नाही. ते म्हणजे राई. राईला आम्ही सासम असं म्हणतो. बाकी ह्याच्यात मसाल्यात काहीही नाही, फक्त फ्रूट्स, ओलं खोबरं, बेडगी मिरची आणि राई. आणि मग फ्रूट्स कापताना त्याला गूळ आणि मीठ लावून घ्यायचं. किंचितचं मीठ आणि गूळ. ही गोड भाजी आहे. तर आता सुरू करूया. बघा, प्रिया संत्री, द्राक्ष, सगळी सायट्रस फ्रूट्स. ती केळी घालत नाही सासमाला, थोडी लोक घालतात. आंब्याच्या सीझनमध्ये या मसाल्यात नुसता आंबा कापूनसुद्धा घालतात. त्याला आंब्याचं सासम म्हणतो. ह्याला आम्ही फ्रूट्सचं सासम म्हणतो. याला मसाला अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे. एवढ्या फ्रूट्सना साधारण 1 वाटीहून जरा जास्त खोबरं, 1 बेडगी मिरची, चिंच घालायची नाही. फ्रूट्सचाच आंबटपणा आहे. आणि मुख्य म्हणजे अर्धा चमचा कच्ची राई. अर्धा चमच्याहून कमी घातली तरी चालेल, पण जास्त नको. थोडीशी राई घालायची आणि एकदम बारीक मसाला वाटून घ्यायचा. आणि तो मग पाणी घालायचं नाही. जे ते मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून काढतो तेवढंच. कारण ह्याला पाणी काय आहे? फ्रूट्सचंच पाणी आहे. सगळे सायट्रिक फ्रूट्स घेतले आहेत ना, संत्री, मोसंबी, पायनॅपल. इवन आंबा घातला तरी आंब्याचा रस असतोच की नाही, तोच ओलेपणा पुरेसा होतो. आणि मग ते छानपैकी बनतं. आता कालवताना ते सुक्कं वाटतं, पण नंतर ते बरोबर होतं. थोडंसं किंचितचं पाणी घालावं. साधारण एक अर्धा वाटीहून कमी पाणी घालावं. ते आपण मिक्सर धुताना काढतो ना, तेवढंच. आणि मिक्स करायचं. हा पदार्थ फ्रूट्सचा सासम असं म्हणतो आम्ही त्याला. हा पदार्थ प्रत्येक लग्न समारंभात पंक्तीत असतोच असतो. तो असाच खातात किंवा चपातीबरोबर खातात, पुरीबरोबर खातात किंवा भात आणि डाळीबरोबर खातात. पण हा गोड पदार्थ असल्यामुळे त्या दिवशी आमटी मात्र जरा तिखट करावी. एकदा करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. ज्यांना गोडसर पदार्थ आवडतात, जसं पंचामृत वगैरे आपण खातो ना लग्नाच्या पंक्तीत, जरा गोडसर असतं, तसंच हे गोडसर असतं. ज्यांना गोडाची आवड आहे त्यांना ही भाजी खूप आवडेल. जरूर करून पहा. फ्रूट्सचा सासम. मिक्स फ्रूट, रसाळ फ्रूट्स बारीक कापायची. त्याला मीठ आणि गूळ लावायचं, गूळ जास्ती. आणि त्याला खोबऱ्याचंच ह्याला जाडपणा आहे, त्यामुळे 1 वाटी खोबरं घेतलं तरी चालेल. त्याला खोबरं, सुकी मिरची बेडगी 1 आणि राई, कच्ची राई एक अर्धा चमच्याहून जरा कमी घालावी आणि बारीक वाटावं. आणि फ्रूट्स कापून त्याला फ्रूट्सना आधी मीठ गूळ लावून ठेवावं आणि त्याच्यात हा मसाला मिक्स करावा. एवढं सोपं आहे हे. तर तुम्ही जरूर करून पहा. हा चित्रापूर सारस्वत किंवा GSB लोकांचा पदार्थ.